परंतु निवडणुका ह्याच सर्वसाधारणपणे आपलं मूल्यमापन आहे. खरं आहे. म्हणजे निवडून आलेले हा एका बाजूचा मुद्दा झाला. दुसरा आहे की जे तुमच्याकडे उरलेले आहेत, ज्या प्रकारे तुमच्या थेट मतदारसंघात उपमुख्यमंत्री शिंदे येतात आणि धडाधड पक्षप्रवेश होतात, आणि प्रत्येक वेळी अशा बातम्या येतात की आता पक्षप्रवेश झाला आणि ठाकरेंकडून शिंदेंकडे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक गेले. तर ह्या प्रकारचं एकीकडे जी काही गळती पक्षाला लागलेली आहे कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये ती, आणि दुसरीकडे आम्हाला बातम्या येतात की विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा नेमका वाद काय आहे, हे एकमेकांवर नाराज आहेत का एकमेकांना टाळतायत की नेमकं काय चाललंय, हे सगळं चित्र किती तुम्हाला त्रासदायक वाटतं? असं आहे की तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे की रोज बातम्या येत आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एवढे एवढे पदाधिकारी गेले, एवढे आमदार गेले, एवढे खासदार गेले, एवढे नेते गेले, येतात की नाही? तुम्ही म्हणता ह्या गोष्टीशी मी सहमत आहे. या जर एवढ्या बातम्या रोज येतात तरी सुद्धा रोज पक्षप्रवेश होतात, याचा अर्थ की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद कमी झाली असेल. पण जे काही ते स्वप्न बघतायत की ही शिवसेना आम्ही संपवू, ते त्यांच्या बाप जाद्याला शक्य नाही. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आजही इतकी पुण्याई आहे त्या कोकणामध्ये, त्या पुण्याईला आव्हान देणं एवढं सोपं काम नाहीये. त्यामुळं कितीही जरी त्यांनी फोडाफोड केली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा कोकणामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात उभा राहील. पण आत्ताच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मला सांगितलं, रिझल्ट लागायला पाहिजे होता कालच्या 3 तारखेला. सगळं यांच्याकडे साधन सामुग्री आहे. तुम्ही एकनाथराव शिंदेपासून भाजपच्या नेत्यांपासून सगळे कोकणात प्रचाराला गेले होते. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता फक्त आणि फक्त पाय रोवून उभा होता. बरं, तर रिझल्ट सुद्धा आता बराचसा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनच लागेल, हे तुम्ही 21 तारखेला अनुभवाल. आणि विनायक राऊत आणि तुमचे संबंध कसे आहेत? विनायक राऊतांचं आणि माझं काडीचं कुठल्याही बाबतीत कशाही बाबतीत यत्किंचितही भांडण नाही. नाही, अजिबात नाही. कोणाशीच माझं कोणाशीच भांडण नसतं. बरं, मला देवाने एक चांगला गुण दिलेला आहे. जे मनात असेल तोंडात असेल ते फाटकन बोलायचं आणि तिथल्या ते विसरून जायचं. मनामध्ये काही ठेवायचं नाही अजिबात. रात्री निवांत झोप लागली पाहिजे, अजिबात काही चिंता करायची नाही. विनायक राऊतांचं आणि माझं भांडण काय आहे? भांडणच काय नाही. पण जिथे जातोय तिथे माझ्याशी कळत न कळतपणे काही लोक नाराज होतात. याचं कारण मी कोणाशी स्पर्धा करत नाही, पण प्रत्येक जण मला आपला स्पर्धक समजतो आणि त्या भीतीपायी जर काय घडत असेल तर मला माहित नाही. ठीक आहे. पण तुम्ही मन मोकळं करता त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते असं तुम्ही म्हणताय. एकदम. तर ते काय होतं म्हणजे विनायक राऊतांमध्ये कुठल्या गोष्टीवर मन मोकळं केल्यानंतर मग तुम्हाला बरं वाटायला लागलं? नाही, असं नाही. मुळामध्ये काय झालंय की हा विषय जो पुढे गेला त्यातलं सत्य तुम्हाला सांगू का? हो, कालच्या 4 नोव्हेंबरला माझ्या एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन माझ्या मुलांनी केलं. बरं, उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तर आपले सहकारी नेते माजी खासदार विनायक राऊतांच्या हस्ते करायचं. मी विनायक राऊतांना फोन केला, स्वतः केला की तुमच्या हस्ते माझ्या मुलाची इच्छा आहे की उद्घाटन व्हावं. ते म्हणाले मला वेळ नाहीये, मी जरा आणि खरोखर गडबडीत होते. आयत्या वेळेला सांगितलं, बरं, मी 4 दिवसांनी येतो आणि तुम्हाला त्यावेळेला भेटतो. म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत माझं त्यांचं काही भांडण नव्हतं. मग 4 दिवसात काय झालं की अशा पद्धतीचे रुसवे फुगे वाढले. याचा अर्थ माझ्याकडून कोणा बाबतीतही भांडण नाही आणि मी कोणाशीही भांडायला मोकळा नाही. मला कामं भरपूर आहेत. ठीक आहे. शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला घेईन. मधल्या काळात एक वाद तुमचा झाला होता. ब्राह्मण समाजाविषयी तुम्ही एक वक्तव्य केलं आणि साधारण म्हणजे तुम्ही तुमची बाजू मांडली, तुमच्यावर टीका सुद्धा झाली. मात्र सविस्तरपणे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं? आणि तो फक्त स्थानिक वाद होता, कारण तुम्ही दुसरा जो बाईट दिला त्याच्यामध्ये मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे असं पण तुम्ही म्हटलेलं होतं. पण अगदी थोडक्यात हा जो मुद्दा तुम्ही मांडलेला होता, म्हणजे एकीकडे तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाचे दावेदार आणि दुसरीकडे एका समाजाविषयी तुमच्या असणाऱ्या जे काही इम्प्रेशन त्याच्यामुळे निर्माण झालं, काय नक्की असा एक 4 सप्टेंबरला एकनाथराव शिंदे माझ्या मतदारसंघात गेले आणि त्यांनी काही माझ्या महत्वाच्या माणसांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्याच जागेवर पुढच्या 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला मी सभा लावली. त्याच जागेवर, त्याच तिथे उत्तर देण्याकरता. त्या संपूर्ण सभेमध्ये मी ब्राह्मण हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाही. बरं, ब्राह्मण समाज सुद्धा मी बोललेलो नाही. ब्राह्मण हा शब्द जरी उच्चारला असला तरी मी दोषी आहे. तिथे मी एक खोती हा शब्द फक्त उच्चारला. राजकारणातली खोती यांची मी संपवली आहे. तेच त्यांना हे सगळं सहन होत नाही. आता हे राजकीय भाष्य होतं माझं, बरोबर आहे. माझा एकच म्हणण्याचा मुद्दा आहे की मी ब्राह्मण हा शब्द सुद्धा उच्चारला नाही. अशा वेळेला त्या ग्वागर तालुक्यातल्या ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षांनी ब्राह्मण समाजाच्या लेटर हेडवर
ब्राह्मण समाज म्हणून माझा निषेध करायचं कारण काय? मला 4 शिव्या द्यायचं कारण काय? त्यांनी 4 शिव्या दिल्या पत्र लिहून. त्यांना असं वाटतं की आम्हालाच फक्त लिहिता येतं. मी बरं. 10 दिल्या पत्र लिहून शिव्या. त्याच्यानंतर ते अनंत दवे की काहीतरी दवे, प्रवीण दवे की अनंत दवे म्हणून आहेत पुण्याचे, त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले असं 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 झालं. अरे म्हटलं असं असं काहीच झालं नाही. त्यांनी माझा ब्राह्मण म्हणून निषेध केला. बरं. त्याच्यानंतर मी मुंबईला सभा घेतली. तिथे मात्र मी सडकून टीका केली मुंबईच्या सभेमध्ये. माझं म्हणणं काय की तुमच्या पक्षाच्या सेक्रेटरीनी, त्याचं मी नाव सुद्धा आता घेत नाही, त्यांनी माझ्या आईबद्दल, बहिणीबद्दल, माझ्या पत्नीबद्दल, मला वाटतं कमलेश सुतारांनी ती मुलाखत कालच घेतली आणि त्यांनी तो व्हिडिओ ऐकवून दाखवलाय. इतके घाणेरड्या शिव्या दिल्या. बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि त्यांच्या खाली तुम्ही माझ्या आईबद्दल, बहिणीबद्दल, मुलीबाळींबद्दल घाणेरडं बोलता. मी माझ्या संपूर्ण राजकीयमध्ये मी बोललो नाही. त्यावेळेला तिथे असलेले विनय नातू हे ब्राह्मण समाजाचे, ते टाळ्या वाजवत होते. मी ब्राह्मण म्हणून त्यांचा निषेध नाही केला किंवा मी त्यांच्या पक्षाचा निषेध नाही केला. ती पक्षीय सभा होती, राजकीय सभा होती, मी त्याला राजकीय महत्त्व दिलं. तसं जर मी काही बोललो होतो तर भाजपा म्हणून माझा निषेध करायला पाहिजे होता. ब्राह्मण म्हणून निषेध का केला? जातीचं वळण तुम्ही दिलं, मी नाही दिलं. माझ्या आयुष्यात मध्ये छोट्यातल्या छोट्या जातीला प्राधान्य देणारा भास्कर जाधव आहे. छोट्यातल्या छोट्या जातीला. भारतीय जनता पार्टी म्हणजे गुहागरचा तालुका आहे. बरं. त्यांनी कधी सभापती केलं नाही. 2-2 वेळेला ब्राह्मण समाजातल्या सभापती करणारा भास्कर जाधव आहे. लोहार असेल, सुतार असेल, कोष्टी असेल, तेली असेल, माळी असेल, यांना प्रतिनिधित्व देणारा भास्कर जाधव आहे. का तर छोट्या समाजाची पण मोठी स्वप्न असतात. म्हणजे